नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जसं वोटिंग करणं किंवा मतदान करणं हा आपला हक्क आहे, अधिकार आहे, त्याचप्रमाणे एक निरोगी सुंदर आयुष्य जगणं हा सुद्धा आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे. आणि हा काही आपल्याला कोणाकडे मागून किंवा सरकारद्वारे मिळत नाही, तर तो आपल्यालाच मिळवावा लागतो. त्यासाठी काही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला आचरणात आणाव्या लागतात. जसं एखाद्या गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते, तसंच आपल्या या बॉडीला, आपल्या शरीराला सर्व्हिसिंगची गरज नसते का? असं म्हणतात की एखाद्याचं मन सुंदर असेल ना, तर त्याला अख्खं जग सुंदर दिसतं. मग आपलं हे मन सुंदर कसं करावं, त्यासाठी काय प्रयत्नपूर्वक आपल्याला करायला पाहिजे, हेच आजच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते एकदा बघूया. आजचा आपला विषय आहे योगाद्वारे निरोगी जीवनशैली. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ञ व्यक्ती आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत योगा प्रशिक्षक हेमांगी महांब्रे. नमस्कार हेमांगीजी. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. हेमांगी महांब्रे ह्या एक योग प्रशिक्षक असून त्या बरीच वर्षे या क्षेत्रात आहेत. त्या योगाद्वारे आपल्या अनेक लोकांना, अनेक प्रशिक्षकांना ट्रेनिंगही देतात. आज आपण त्यांच्याकडूनच नक्की योग म्हणजे काय, तो कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती: प्रश्न विचारताना आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या तज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आजचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा विषय आहे योगाद्वारे निरोगी जीवनशैली. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मार्गदर्शन करत आहेत हेमांगी महांब्रे. हेमांगीजी, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कारण खरंच आजचा एक सुंदर विषय आहे की योगाद्वारे निरोगी जीवनशैली आणि ती आपण कशी असावी. कारण योग ही आपली प्राचीन संस्कृती आहे, पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे आज योग आपल्याला नवीन नाही, पण तरीही अजून प्रत्येकामध्ये त्याची अगदी सुरुवात करणं थोडं कठीण जातं किंवा कुठेतरी आळस किंवा आज नको उद्या हे कुठेतरी होतं. नक्की योग म्हणजे काय आणि योगा का करावा? आपण जे आहोत बायका स्पेशली, ते बॉर्न मल्टीटास्कर्स असतात. 3-4 गोष्टी एका वेळेला करणं सहज करू शकतो, अगदी सहज. आणि विथ एक्सपिरियन्स अँड टाइम ते अजून इझी होत जातात आपल्यासाठी. म्हणजे बायका वर्क फ्रंटवरती कामावर जाऊन घरी घरातलं सगळं मॅनेज करतात, बरोबर, मुलं मॅनेज करतात, हस्बंड मॅनेज करतात. सो दे आर गुड ॲट एव्हरीथिंग. खरंच. पण त्यांना जरी ते रिअलाइज झालं नाही त्या पॉइंट ऑफ टाइमला, तरी कुठेतरी या गोष्टीचा त्यांना स्ट्रेस होतो. एक एक्झाम्पल मी देईन. देयर वॉज अ फेज इन माय लाईफ जेव्हा माझा मोस्ट ऑफ द टाइम गाडीत जायचा. मुलांना शाळेत सोडा, त्यांना घेऊन या, त्यांचे यायचे टायमिंग्स वेगवेगळे होते त्यावेळेला. सो कॉन्स्टंट आणा, घरी आणा, क्लासेसना न्या, परत पिकअप करा, मग माझी जी काही कामं असतील त्याच्यासाठी गाडीतून पुन्हा जा. सो ट्रॅफिक सिग्नल्स, रस्ते, ट्रॅफिक पोलीस यामध्येच माझा सगळा वेळ जायचा. आणि मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, बोलायलाच नको त्या विषयावर. म्हणजे 5 मिनिटाच्या गोष्टीला 30-35 मिनिट्स आरामात जातात जर तुम्ही तुमची गाडी घेऊन निघालात तर. सो त्यामुळे इरिटेबिलिटी नॉर्मली बायकांची किंवा जो पण या अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर, तर इरिटेबिलिटी, स्ट्रेस खूप जास्ती वाढतो. आणि त्याच दरम्यान माझ्या एका अगदी चांगल्या मैत्रिणीने योगा शिकवायला स्टार्ट केलं आणि तिने मला कंपल्सरी केलं की नाही हेमांगी, तू येऊन माझा क्लास जॉईन केलाच पाहिजे. आणि मला नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं, कारण तिचा क्लास अगदी माझ्या मुलांच्या शाळेच्या बाजूला होता. सो थ्राइस अ वीक मी योगा शिकायला तिच्याकडे जायचे. मग एक दिवशी असं झालं की मला राईट टर्न घ्यायचा होता. मी राईट लेनमध्ये होते आणि माझ्या पुढे 4-5 गाड्या होत्या. अँड ॲज युज्युअल माझ्या पुढची गाडी काही कारणामुळे चालू झाली नाही.
लेट चालू झाली, सिग्नल सुटला, तिची पुढची गाडी गेली आणि मी अगदी पुढे येऊन थांबले. आणि तिथे मी थांबले, गाडी बंद केली, स्वतःला असं म्हटलं की ओके, अजून 3 सिग्नल सुटतील आजूबाजूचे, मग माझी गाडी जाईल. आणि हे असं मी स्वतःलाच समजवल्यानंतर द नेक्स्ट मोमेंट आय रिअलाइज की मी इरिटेट नाही होत आहे. मी हे खूप असं शांतपणे स्वतःला समजवते आहे. अँड मी मग विचार केला की हे असं का, असं मी काय वेगळं करते की आज मला इरिटेट नाही व्हायला होत आहे. हीच गोष्ट थोड्या वेळापूर्वी एक्झॅक्टली. आणि मग मला रिअलाइज झालं की मी योगा करायला स्टार्ट केला. तेव्हा 1.5-2 महिने झालेले मला योगा स्टार्ट करून. सो योगा हेल्प्स यू टू कम टू टर्म्स विथ सच थिंग्स. हा स्ट्रेस तुम्हाला येणार. मी राग केला किंवा चिडचिड केली म्हणून ट्रॅफिक पोलीस येऊन माझ्यासाठी रूल्स बेंड करणार नव्हते, मला म्हणणार नव्हते की हे वांगी तुझी गाडी तू घेऊन जा म्हणून. बट दॅट्स हाऊ इट इज. ऍक्च्युअल तुमचा स्वतःचा अनुभव आहे, जसं तुम्ही तर सांगितलं की ह्या आतल्या गोष्टी असतात आणि ते आपण म्हणलं जसं आपलं मन सुंदर करणं ही काही बाहेरून होणारी प्रोसेस नाहीये, तर ती म्हणजे चिडचिड आणि राग करून काहीच फायदा होत नाही. रूल्स आहेत, तुम्हाला ते पाळलेच पाहिजे. आणि योग अतिशय उत्तम असं उदाहरण आहे की ते ह्या गोष्टी आपल्याला नकळत शिकवल्या जातात आणि त्याचं आपल्या आयुष्यात म्हणजे अगदी संयम ठेवणं. माझ्या बाबतीत तरी ते नकळतच झालं. म्हणजे मी त्या मोमेंटला तिथे थांबून विचार केला, तेव्हा मला रिअलाइज झालं की हा स्ट्रेस माझा रोजचा होता, पण आता मी स्वतःला काम ठेवायला शिकले, शांत ठेवायला शिकले. आणि ह्याचा फायदा नक्की माझ्या घरात सगळ्यांनाच झाला असणार की आईची चिडचिड होत नाहीये, बायकोची चिडचिड होत नाहीये. गृहिणी असते तिचा जो हा फायदा आहे किंवा ती शांत असेल तर अख्खं घर ती पूर्णपणे मॅनेज करू शकते. जसं आता तुम्ही सांगितलं की खरं तर आज योगाविषयी बरेच म्हणजे ठिकाणी जागरूकता झालेली आहे, पण का होतं की वेळ, आज माझ्याकडे वेळ नाहीये किंवा काय, किंवा योगा करावा तर दिवसातला कोणत्या ठराविक वेळी करावा हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. कारण काही लोकांना सकाळी वेळ असतो, तर काहींना दुपारी वेळ असतो, काहींना संध्याकाळी वेळ असतो. तर नक्की कुठली वेळ योग्य असते? योगा करण्यासाठी अशी एकच कुठची तरी वेळ ठरवून ठेवली पाहिजे असं नाही आहे. योगा आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायचंय, स्वतःच्या बेटरमेंटसाठी करायचंय. सो तुम्हाला ज्या वेळेत कम्फर्टेबल वाटतं त्या वेळेत तुम्ही योगा करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भरलेल्या पोटावरती योगा नाही करायचंय, कारण मग तुम्हाला ते बेंड्समुळे आणि ट्विस्टमुळे थोडंसं नॉशियाटिक फील होईल, उलटीसारखं वाटेल. सो लाईट मील घेऊ शकता आणि 1 तास 1.25 तास असा थोडा वेळ घालवला, गॅप आला की तुम्ही कुठे असाल तिथे तुम्ही योगा चालू करू शकता. म्हणजे अगदी या चेअरवरती बसून सुद्धा तुम्ही मोबिलिटीसाठी काहीतरी करू शकता. म्हणजे अवॉइड करण्यासाठी तुम्हाला कारणच नाहीये. तुम्ही असं म्हणूच नाही शकत की मी योगा नाही करणार, मला नाही करायचं, मला वेळ नाही मिळत. नो, यू कॅन सिट ऑन दिस चेअर अँड डू. काही कारणं असतील जी म्हणजे बऱ्याचदा प्रेक्षकांची किंवा सगळ्यांची जी सर्वसामान्य माणूस असतो त्या कारणांना कसं दूर करता येईल तेही आज आपण मला तेच मुळात सगळ्यांना सांगायचं की एक्सक्यूजेस द्यायचे नाही. येस, आपला एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की योग शिक्षण घेताना आपण हल्ली मार्केटमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध असतात, त्यानंतर विविध चॅनलवर योगाचे प्रशिक्षणाचे व्हिडिओ क्लिप दाखवले जातात. त्या माध्यमातून आपण योग शिक्षण घेणं हे कितपत योग्य आहे? आणि दुसरं कसं, योगाचं शिक्षण घेताना एक योग गुरु किंवा योगाचे क्लासेस जॉईन करणं हे योग्य आहे का? आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न असतो की निरोगी आणि सुंदर आरोग्यासाठी योग आणि आहार याचा काय परस्पर संबंध आहे का, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. खरं तर योग आणि आहार हे आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतो त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण त्यांचा जो पहिला प्रश्न होता तो खरंच खूप महत्वाचा होता की आजकाल योगाबद्दल जसं मी सांगितलं की जसं तुम्ही युट्यूब चॅनल्सवर गेलात तर आज इतके व्हिडिओज किंवा आज इतकी पुस्तकं किंवा आज इतकं काही आपल्या समोर आहे, तर ते सीडीज किंवा काही अशा लिंक किंवा बघून आपण योग करू शकतो का? ॲज अ इन्स्ट्रक्टर मी ॲडवाइस करीन की जर तुम्ही बिगिनर आहात, आधी कधीही योगा केलेला नाही आहे लाईफमध्ये, तर इट इज ॲडवाइजेबल की तुमचा एक ट्रेनर असावा, एक टीचर, योग गुरु असावा, जे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात एक्झॅक्टली कुठचं आसन किंवा ब्रीदिंग प्रॅक्टिसेस असतात त्यात तुम्ही अजिबात चुका नाही करू शकत. कारण जर तुमच्या ब्रीदिंग प्रॅक्टिसेसमध्ये
तुम्ही काही जर चुकीचं केलं तर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स तुमच्यावरती होऊ शकतात. ओके. त्यामुळे पुस्तकांवरती डिपेंडेंट राहू नका. योगा क्लास जॉईन करा. एक सर्टिफाईड टीचर असणं खूप गरजेचं असतं. खूप जण हे असेच जे तुम्ही म्हणालात युट्यूबवरती व्हिडिओज असतात ते व्हिडिओज बघून टीचिंग प्रोफेशन मध्ये जातात. सो यू ऍक्च्युली हॅव टू बी केअरफुल अँड मेक शुअर की तुमच्या टीचरकडे टीचिंग सर्टिफिकेट आहे. त्यांना त्यांचे रूल्स माहिती आहेत. काय केलं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, काय केल्याने चांगला परिणाम होऊ शकतो. अगदी खरं म्हणजे जेव्हा आपण योगा गुरुकडूनही प्रशिक्षण घेतो त्यावेळेला ते सर्टिफाईड आहेत आणि त्यांना सगळे रूल्स रेग्युलेशन माहिती आहेत. कमीत कमी याची खबरदारी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपला एक पुढचा फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार रवींद्रजी, बोला. हेमंगी मॅडम नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की योगाचा व्यायाम आणि चालण्याचा व्यायाम दोन्ही जर करायचे असतील तर योगाचा व्यायाम केल्यानंतर इमिजिएटली चालण्याचा व्यायाम केला तर चालतो का, किंवा त्या संबंधी कसं नियोजन करावं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांनी योगाभ्यास करताना योगासनं करताना काय दक्षता घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी, सुंदर तुम्ही प्रश्न विचारले आहेत आणि आपल्याला योग आणि ह्याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांचा जो पहिला प्रश्न आहे की योगाचा अभ्यास आणि चालण्याचा व्यायाम म्हणजे वॉकिंग, तर बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनात असतं की नाही रोज वॉक केलं पाहिजे आणि योगाही केलं पाहिजे. तर ही दोन्ही प्रक्रिया कशी करावी, म्हणजे योगा करून वॉक करू शकतो का, किंवा अगदी वॉक केल्यावर इमिजिएटली योगा करणं योग्य आहे का? हो, तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी एकत्र म्हणजे एक अभ्यास संपवल्यानंतर तुमच्या वॉकला वगैरे जाऊ शकता किंवा ऑल्टरनेट डेज करू शकता. म्हणजे जर तुम्ही आठवड्यातून 3 दिवस योगा करताय तर बाकीचे 3-4 दिवस तुम्ही वॉकला जाऊ शकता. सो कंबाईन करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट रिसेंटली मी एका स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच बरोबर कोलॅबोरेशन केलेलं आहे. ही इज मेनली इनटू कोचिंग ॲथलीट्स, फिटनेस कोचिंग देतात ते ॲथलीट्सना. तर त्यांनी मला अप्रोच केला आणि विचारलं की मी त्यांना योगा ट्रेनिंग देऊ शकते. सो ह्या मुलांना जे मोस्टली क्रिकेटसाठी फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत त्यांना आम्ही योगाचे ब्रीदिंग प्रॅक्टिसेस शिकवतो ज्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी बेटर होणार. फिजिकल फिटनेस तर त्यांचा चाललाच आहे. सो फिजिकल एक्सरसाइजेसमुळे स्ट्रेंथनिंग ऑफ द मसल्स होतं. यू बिल्ड अप मसल. आणि योगामुळे लेंथनिंग ऑफ द मसल म्हणजे तुमची फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह होते. सो अशी बंधनं येत नाही की खूप जास्ती मसल बिल्डअप झालंय म्हणून मुवमेंट तुमची थोडीशी कन्स्ट्रेंट होते, असं काही होत. सो इट इज ऍब्सोल्युटली फाईन टू कंबाईन 2 फॉर्म्स ऑफ एक्सरसाइज. आपण याविषयी अजून अधिक बोलूया. अधिक फोन घेऊया. बाळू साळवे आपल्याशी बोलतायत विक्रोळीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हॅलो. हा, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, तुमचं शुभेच्छा तुम्हाला की तुम्ही एक चांगला कार्यक्रम घेतलात. आणि मला एवढं हा प्रश्न विचारायचा होता की असा कुठला योगा आहे की ते संपूर्ण कुटुंब करू शकतो, एक. आणि दुसरा प्रश्न असा की जेवल्यानंतर करू शकतो का, असा कुठला योगा आहे का? 2. बरं, धन्यवाद बाळू. थँक्यू मॅडम. धन्यवाद. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ती आपण त्यांना देतच आहोत. पण त्याआधी जसं आता मगाशी आपला जो विषय चालला होता जो की चालणं आणि योगा, पण असं काही ठराविक ड्युरेशन आहे का त्याचं की तुम्ही 15 मिनिटं वॉक घ्या किंवा तुम्ही 15 मिनिटं म्हणजे तेवढं पुरेसं आहे असं? वॉक तुम्ही जर वॉर्मअप म्हणून कन्सिडर केलं, जर तुम्ही वॉर्मअपसाठी वॉक घेताय तर यू कॅन ऑलवेज वॉक ॲट अ लिटल फास्टर पेस. अँड योगा करायच्या पूर्वी तुम्ही तो करून एक 10 मिनिटं शांत ब्रेक बसून घेतला, मग तुम्ही योगा चालू करू शकता. जर त्याच्यानंतर तुम्हाला वॉकला जायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. थोडंसं स्ट्रोलिंग ज्याला म्हणतो, संथपणे चालणं, तेही तुम्हाला बेनिफिट होणारच, कारण तुमची ऑलरेडी एक 45 मिनिट्स 1 तासाची ऍक्टिव्हिटी झालेली असेल. सो त्याच्यानंतर जर तुम्ही वॉक केला तसा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि जसं मगाशी त्यांचा अजून एक प्रश्न होता की रक्तदाब आणि त्यांनी योगा करणं कितपत, किंवा असं काही कुठलं वेळेचं गणित आहे का की एवढा वेळ करा किंवा जास्त स्ट्रेस देऊ नका, असं काही आहे? हो, जर काही मेडिकल इश्यूज असतील, फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर किंवा
काही दुसरं जसं ते म्हणाले हार्टला रिलेटेड इश्यूज असतील, तर हे तुमच्या योगा इन्स्ट्रक्टरकडे डिस्कस करणं, त्यांना ह्याच्याबद्दल माहिती देणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे क्लासच्या आधी ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये. सो हे तुमचं तुम्हाला लक्षात म्हणजे ठेवावं जसं लागेल. आपण एखादा डॉक्टर पाशी काहीही लपवत नाही तसं आपल्या योगा इन्स्ट्रक्टर एक्झॅक्टली. कारण जर तुम्ही आता जर आम्ही क्लास घेतोय आणि तुम्ही एका जनरल बॅच मध्ये येऊन बसलात आणि आम्हाला सांगायला विसरलात की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे. नॉर्मली हाय ब्लड प्रेशरचे पेशंट्सना आम्ही फॉरवर्ड बेंड्स, मेजर फॉरवर्ड बेंड्स करायला करण्यापासून मनाई करतो. अगदी ठळक मुद्दा असा आहे की योग प्रशिक्षक जे आहेत त्यांच्याकडून त्यांना विचारून आणि त्यांना सांगूनच ते जे आसनं दाखवतील त्याचप्रमाणे करणं अतिशय योग्य आहे. हिमांगी जी मगाशी तर बाळू जे आपले एक प्रेक्षक आहेत त्यांचा जो मुद्दा होता, खरं तर योग हा एका व्यक्तीला किंवा दोन व्यक्तींना नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि अगदीच फायदेशीर असतो. आणि जसं मगाशीच तुम्ही सांगितलं की जेवल्यावर 1 ते 1.5 तासाचा गॅप असणं, तर जेवल्यानंतर एक ते 1.5 तासाचा जो गॅप आहे म्हणजे अगदी भरपूर जेवण करून 1 ते 1.5 तास नाही, लाईट जेवण घ्या. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला योगा करायचा आहे, तुमचा टाइम फिक्स्ड असेल दिवसातला, तर त्याप्रमाणे तुमचा आहार सुद्धा तुम्ही सेटअप करा, लाईट जेवण घ्या आणि मग 1-1.5 तास थांबा आणि मग करा. आणि अगदी जेवल्यानंतर सुद्धा तोच वेळ किंवा जेवणापूर्वी सुद्धा तुम्ही योगा करू शकता, पण त्याच्यामध्ये गॅप असणं खूप महत्वाचं आहे. खरं तर आपल्या ज्या सखी आहेत, गृहिणी आहेत, त्या 24 तास घड्याळाच्या काट्यावर अशा चालत असतात. वर्किंग वुमेन म्हणण्यापेक्षा त्यांना आपण सुपर वुमेन आता म्हणू शकतो. अशा काही गृहिणी आहेत की त्यांच्याविषयी तर टिप्स आपण आता घेणारच आहोत, पण काही असतात की 40 नंतर थोडे आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, तर त्यांच्यासाठी असं काही आसन किंवा योगा आहे का, किंवा अजून काय फायदे होऊ शकतात त्याच्यासाठी? 40 नंतर आता ऍक्च्युली मेनोपॉजचा जो पिरियड आहे तो आधी 45-50 ला टच होता बायकांना त्यांचे सिम्पटम्स मिळायचे. आता तोही खाली सरकला आहे. बाय 40, 41, 42 बायकांना त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. सो मेजरली इरिटेबिलिटी, फटीग म्हणजे चिडचिड करणं आणि डिप्रेशन मध्ये जाणं. काउन्सिलर्सना आज इतके पेशंट्स आहेत कारण मोस्टली एव्हरीबडी गोज इन टू डिप्रेशन आणि ते त्यांना कळत नाही की हे का होत आहे. सो त्या फेज मध्ये पोचायच्या आधीपासून जर तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागाल, म्हणजे इफ यू स्टार्ट डोंट वेट टिल यू रीच 40. स्टार्ट अर्ली. तुम्ही जितकं लवकर चालू कराल तितका तुम्हाला त्याचा बेनिफिटच होणार आहे. कारण योगामुळे कधीच कोणाला नुकसान झालं असं आजपर्यंत मी खरं तर हे एक अतिशय उत्तम टॉनिक आहे की तुम्हाला डॉक्टर आणि तुम्ही जे अगदी टाळणं जे म्हणतात तसं आहे ते नाही. हो. सो हॉर्मोनल इम्बॅलन्स बद्दल जर आपण बोलायला लागलो तर हे नॉट नेसेसरीली आफ्टर 40 होतं असं नाहीये. त्याच्या आधीपासनं ते चालू होतं. आणि जर नॉर्मली आपण जेव्हा म्हणतो हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे एखाद्या बाईला, तर आपल्या समोर एखादी अशी जाड जूड बाई अशी डोळ्यासमोर येते आणि ती नेहमी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार. म्हणजे 10 बायका असल्या तरी त्या 10 बायका तुम्हाला येऊन एकच गोष्ट प्रत्येक वेळी सांगणार की मी बॉइल्ड फूडच खाते, मी स्टीम फूड खाते, मी वॉकला जाते, पण माझं वजन काय कमी होत नाही. वजन वाढण्याचं रिझन तुमच्या खाण्यापिण्यामुळे नाहीये, तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला औषधं मिळतील आणि जर योगा स्टार्ट केलं तर ते ऑटोमॅटिकली बॅलन्स आउट होतात. हॉर्मोनल सिक्रेशन्स बॉडीमध्ये प्रॉपर सिक्रेशन्स व्हायला लागतात. अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की नुसतं आहारावर लक्ष देऊन उपयोग नाहीये. जर हॉर्मोनल इम्बॅलन्स रिझन आहे तर तुमचं फूड इनटेकने तुमचं वजन कमी होणार नाहीये. तुमचे ग्लँड्युलर सिक्रेशन्स नीट झाले पाहिजे. सो मी स्टीम्ड फूड खाणार किंवा बॉइल्ड फूड खाणार ह्याच्याने त्याच्यावर कंट्रोल नाही येणार. आणि वेट गेन इज नॉट द ओनली थिंग दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. म्हणजे वजन वाढतं जेव्हा आपलं. वेट लॉस सुद्धा होतो. चेहऱ्यावरती खूप दाट केस येणं असं बरेचदा ते लक्षात येतं. अँड ऑल्सो अडल्ट ॲक्ने. मी स्वतः ह्याच्यातून गेलेली आहे आणि मला माहित नव्हतं की इट वॉज बिकॉज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. तर मी माझ्या एका फ्रेंडकडे हुज अ डर्माटॉलॉजिस्ट तिच्याकडे मी गेले. तिने मला सांगितलं की
30 वयाच्या वर्षानंतर जर ऍक्ने येत असेल तर त्याचं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तिने मला 6 महिन्याचा कोर्स दिलेला करायला. फॉर सम रिझन तो माझा राहायला करायचा, बट लकीली फॉर्च्युनेटली फॉर मी माझं योगा तेव्हा चालू होतं. मी जस्ट चालू केलेलं आणि मी या ट्रीटमेंट बद्दल पूर्णपणे विसरून गेलेले. आणि जेव्हा मला रिअलाइज झालं तेव्हा ऑलरेडी योगाचा अभ्यास करून मला जवळजवळ 8-9 महिने झालेले आणि माझी स्किन क्लिअर आउट व्हायला लागली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की योगाचा आपल्या मनावर, शरीरावर, सगळ्यावरच अतिशय सुंदर परिणाम होतो. आपण एक फोन घेऊया. मनोज गवळी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. बोला. नमस्कार मॅडम. तर प्रश्न असा होता की पेसमेकर बसवलेली व्यक्ती कोणती आसनं किंवा प्राणायाम करू शकते? बरं, धन्यवाद मनोजजी. खरं तर हे ह्याची आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मनोजजींनी जो प्रश्न विचारला होता की पेसमेकर बसवलेल्या व्यक्तीसाठी अशी काही खास आसनं आहेत का, तर काय सांगत त्यांनी? पहिलं तर मी सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टर्स बरोबर आधी कन्फर्म करून घ्या की योगासारखं ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता की नाही. जर त्यांनी ग्रीन सिग्नल दिला अँड जर डॉक्टर म्हणाले की हो जस्ट बाकीचे तुमचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्यांच्यामध्ये राहून तुम्ही करा, तर काहीच हरकत नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जरी डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला असला तरी आपले जे योग प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून, त्यांच्या माहितीमधूनच त्यांनी योगा करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबरीने आपल्या ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांच्यासाठी योगा सुद्धा खूप महत्वाचा आहे, खूप फायदेशीर आहे. त्याविषयी काय सांगाल? खूप प्रेग्नन्सी योगाचे बऱ्याचदा असं असतं की घरातलं फक्त काम करणं म्हणजेच व्यायाम, त्याच्यासाठी दुसरा अगदी योगा करण्याची किंवा व्यायाम करण्याची गरज नाही, असाही एक थोडा समज आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला जर मी ऑप्शन दिलं घरातलं काम करा किंवा योगा क्लासला जा, तर तुम्ही काय सिलेक्ट करा? योगा. एक्झॅक्टली. घरातली कामं आपल्याला स्ट्रेस देतात, ते रोजचं बंधन होऊन जातं, त्यामुळे त्या गोष्टी करायला आपल्याला कंटाळा येतो. पण जर तुम्ही बाहेर क्लासेस ना गेला तिथे ग्रुप फॉर्म, तुमचा फ्रेंडशिप वाढते, ग्रुपमध्ये मोटिवेशन जास्ती मिळतं, प्लस एक रजिस्टर्ड इन्स्ट्रक्टर तिकडे असतो. सो तो कॉन्फिडन्स असतो की आपल्याला रॉंग इन्स्ट्रक्शन्स या माणसाकडनं नाही येणार. सो वेदर प्रेग्नेंट ऑर जनरल क्राऊड, तुम्ही जर ग्रुपमध्ये आणि प्रॉपर रजिस्टर प्रॅक्टिशनर कडे जर केलं तर परफेक्ट. आपला एक पुढचा फोन घेऊया. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझं वय 32 वर्ष आहे. हा सर, माझं मॅडम वजन आहे 67 किलो. तर वजन नाही माझं कमी होत. बरं, काही जरी केलं ना तर वजन कमी होत नाही. मग आता त्यासाठी काय करायचं? तुम्ही योगा करता का? हो मॅडम, मी योगा पण करते. बरं, धन्यवाद श्रीकलाजी. खरं तर मला असं वाटतं की श्रीकलाजींनी जो प्रश्न विचारलाय ना, तशा आपल्या अनेक सख्या आहेत, अनेक आपले प्रेक्षक आहेत. काय होतं की बऱ्याचदा असं होतं की आम्ही योग्य डाएट फॉलो करतो, सकाळचा आम्ही वॉक घेतो, अधेमध्ये तरी योगा करतो, म्हणजे अगदी आठवड्यातून रेग्युलर नाही पण काही करणारे असतात, पण तरी वजन कमी होत नाही. ही आत्ताची खूप मोठी समस्या आहे, म्हणजे जसं त्यांनीही विचारलं, पण त्यांच्यातूनच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? जर वेट इश्यू आहे, जर वजन वाढतंय म्हणून तुम्हाला त्याचा त्रास होतोय, तर फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे की वेट गेनचं रिझन काय आहे, काय कारण. जसं थोड्या वेळापूर्वी ब्रेकपूर्वी आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स बद्दल बोललेलो. जर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वेट गेन आहे तर ते माहिती करून घेणं, कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. जर ते नसेल, तर कदाचित असं असेल की तुमचे खाण्यापिण्याच्या वेळा, तुमचं डाएट चुकीचं असेल किंवा तुमचे टायमिंग चुकीचं असणार, ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढलेलं. योगाचा यू हॅव टू पुट ऑल दॅट इन प्लेस. ओके, म्हणजे योगा आणि योग्य आहार जरी घेत असलो तरी त्याच्या योग्य वेळा पाळणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे ठराविक वेळेलाच आपण आपली जेवणाची किंवा जी काही वेळ आहे ती ठरवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबरीने आपली जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा योगा खूप महत्वाचा आहे. पण लहान मुलं शक्यतो ते करायला कंटाळतात, तर त्याच्यासाठी काय करतात? लहान मुलं योगा करायला कंटाळतात कारण एका जाग्यावरती बसून राहणं हे बेसिकली त्यांना आवडत नाही. ते फुल ऑफ लाईफ असतात, त्यांना उड्या मारायच्या असतात आणि इथे तिथे धावायचं असतं. सो मॅटवरती बसून ज्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात त्याचा त्यांना कंटाळा येतो.
बट इट इज अप टू द टीचर टू मेक द क्लास इंटरेस्टिंग. आणि मग जेव्हा सूर्यनमस्कार किंवा चंद्रनमस्कार हे प्रकार चालू होतात तेव्हा मग ते एन्जॉय करायला लागतात. वा, अशा पद्धतीने आपण त्यांना हळूहळू ती गोडी लावू शकतो. मला ना एक खूप महत्वाचा असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण योगा करतो पण त्याच बरोबरीने इतर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात जसं जिम करणं, तर योगा आणि जिम किंवा फक्त जिम यातलं काय महत्वाचं आहे इनफॅक्ट, किंवा दोन्ही एकत्र करणं गरजेचं आहे का? कारण काय होतं आजकाल इतकी प्रलोभनं समोर असतात आणि व्हॉट्सअप किंवा ह्याच्यावर तर जसे डॉक्टर्सच असतात आपले त्याच्यावर इतकी माहिती वेगवेगळी आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर यातून नक्की काय फायद्याचं आहे किंवा काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे कसं ठरवावं, काय सांगाल? योगा बरोबर दुसरं फॉर्म ऑफ एक्सरसाइज क्लब करू की नाही असं जर तुम्ही मला विचारताय तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे हो, आपण हे केलंच पाहिजे आजच्या तारखेला. ओके. कारण पूर्वीच्या काळी हार्डशिप्स खूप जास्ती होते. आपल्याला आज जशा फॅसिलिटीज आहे, आपण बसने ट्रॅव्हल करतो, ट्रेनने ट्रॅव्हल करतो, टॅक्सी रिक्षा जे काय असेल, स्वतःची गाडी असते, एक फोन कॉल केला की सामान घरी येतं. आपल्याला बरेच वेळा खाली उतरावं, 2 माळे सुद्धा चढताना आपण लिफ्टचा एक्झॅक्टली, आणि उतरताना सुद्धा आपण लिफ्टच वापरतो. इझी असतं तरी आपण लिफ्टनेच खाली उतरतो. सो आपल्या लाईफमध्ये तितके हार्डशिप्स नाही आहेत. सो जर पूर्वीच्या काळातल्या लोकांना तुम्ही त्यांचे पिक्चर्स वगैरे बघितले तर तुम्हाला रिअलाइज होईल की त्यांचं मसल बिल्डअप, त्यांची फिजिक सुपर्ब होती. तर फक्त योगा करून जर तुम्हाला त्या टाईपची फिजिक हवी असेल तर तो प्रोसेस खूप जास्ती लांब होणार, प्लस तो कंटाळवाणाही होईल. सो जर तुम्ही दुसरी कुठची तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी जॉईन केलं किंवा जिम जॉईन केलं तर तुम्हाला योगाचे बेनिफिट्स आणि स्ट्रेंथनिंग ऑफ द मसल्स हे दोन्ही बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. आणि प्रॉपर टोनिंग ऑफ द बॉडी, चांगली फिजिक, हे सगळं आपोआप मिळून. पण ऍज अ योगा एक्सपर्ट ते रेग्युलर जिम आणि योगा एकत्रच यू हॅव टू कंबाईन ऑल्टरनेट, किंवा जिम करायचं मग रिलॅक्सेशन साठी योगा करायचं. जसं मी म्हटलं, मी आता क्लब केलाय, कोलॅबोरेट केलेला आहे, तर त्यांचं फिजिकल फिटनेस होतो, त्याच्यानंतर योगाचे प्रकार घेऊन आम्ही ते रिलॅक्सेशन करू शकतो. आपला एक पुढचा फोन घेऊया. स्वाती बाबर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार स्वातीजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. स्वातीजी बोला. माझं वय 25 वर्ष आहे. तर माझं वय 25 वर्ष आहे. बोला स्वातीजी. तर माझं डिलिव्हरी नंतर जो बेली फॅट राहिलाय त्यासाठी कोणत्या प्रकारची योगासन आहे? डिलिव्हरी नंतर माझा बेली फॅट आहे, तर तो कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची योगासन आहे? बरं, धन्यवाद स्वातीजी, धन्यवाद. डिलिव्हरी नंतर जेव्हा आपलं थोडं पोट राहतं, आणि सगळ्या सखींना हा प्रश्न आहे, सगळ्या सखींसाठीच आहे, काय सांगाल? म्हणजे कुठला असा एखादा ठराविक योगासनाचा एखादा प्रकार आहे की किंवा काय एखादी एक्सरसाइज की जेणेकरून ते फॅट कमी करू शकतो आपण? डिलिव्हरी नंतर योगा स्टार्ट करायचं असेल तर डिलिव्हरी होऊन किती वेळ झाला आहे ते जाणणं फार इम्पॉर्टंट असतं. हो, एक अगदी महत्वाचं असतं. प्लस डिलिव्हरी नॉर्मल होती का सिझेरियन झालं ते पण माहिती असणं इम्पॉर्टंट असतं. एकदा डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला की तुम्ही हाय लेवल ऍक्टिव्हिटीज चालू करू शकता, तर तुम्ही योगा जॉईन करून फक्त पोटावरती कॉन्सन्ट्रेट करून उपयोग नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल वर्कआउट करायचं आहे. सो ओव्हरऑल वर्कआउट तुमचा होणारच. आणि पोटाचा फॅट कमी करण्यासाठी अशी अनेक आसनं आहेत. म्हणजे अगदी तुम्ही नॉर्मल पद्मासन घालून योग मुद्रामध्ये म्हणजे फॉरवर्ड बेंड केलं तरी तुमचं पोट दाबलं जातं. तिकडचं फॅट बर्न व्हायला तो एक प्रोसेस चालू होतो. सो पण योगमुद्रा जितकं सोपं वाटतं दिसायला तितकं ते नसतं. सो त्याचे पण स्टेप्स असतात. सो मी आधी सुद्धा म्हटलंय, गायडन्स योग प्रशिक्षकाद्वारे ते करणं ते सगळं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या वर्किंग वुमेन ज्या असतात, आपल्या सुपर वुमेन आहेत, त्यांच्यासाठी अनेक टिप्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपल्या आजच्या गेस्टकडून. बऱ्याच प्रेक्षकांनी खूप छान छान असे प्रश्न विचारले आणि त्याच्यावर एकच आहे की योगा करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे सुद्धा खरंच खूप महत्वाचं आहे. सातत्य ठेवणं, पण त्यावरून मला असं एक विचारायचं आहे की अगदी रोज नाही केला तरी आठवड्यातून काही दिवस तरी आपण ठरवले की ह्या दिवशी आपण योगा करू शकतो तरी चालेल का? जसं म्हणतात समथिंग इज बेटर दॅन नथिंग, त्याचप्रमाणे तुम्हाला म्हणजे
जसं मी आधी सुद्धा म्हटलंय की एक्सक्युजेस तुमच्याकडे नाहीच आहे. तुम्हाला जर तुमच्या हेल्थची काळजी आहे तर दिवसातून थोडा वेळ तुम्हाला स्वतःसाठी हा बाजूला काढून ठेवावाच लागणार आणि तो घरी बसल्या नाही होत. म्हणून मी सतत सगळ्यांना सांगत राहते की कुठेतरी जा, बाहेर जा, घराच्या एखादा क्लास जॉईन करा, तिथे एक ग्रुप फॉर्म करा आणि तिथे प्रॅक्टिस करा. सो तुम्ही तो पूर्ण प्रोसेस एन्जॉय करायला लागाल. तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होणार, प्लस तुमचे फ्रेंड्स बनणार, मग अजूनच हॅपी राहिलं की स्ट्रेसला येण्यासाठी काही स्कोपच नाही. आणि त्याच बरोबरीने मगाशी आपला जो मुद्दा होता की आजच्या आपल्या सुपर वुमेन, तर त्या सगळ्या सुपर वुमेनसाठी तुम्ही काय टिप्स द्याल किंवा काय सांगाल? कारण काय होतं, जी गृहिणी असते, जी घराचा एक पिलर, आपण जो एक काम म्हणतो, सकाळी उठल्यापासून तिचं जे काम सुरू असतं, त्यानंतर ऑफिस, ट्रॅव्हलिंग, त्यानंतर घरी येणं, म्हणजे ती प्रत्येकाची काळजी घेत असते, पण ती स्वतःची काळजी घ्यायचीच विसरून जाते. तर तिच्यासाठी काय सांगाल? वर्किंग वुमन आपण, मी म्हणेन की एक्सक्यूज नाही आहे योगा अवॉइड करण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे योगा जेव्हा आपण ट्रेडिशनल फॉर्म ऑफ योगा करतो त्यात ब्रीदिंग प्रॅक्टिसेस असतात, मग आसनं असतात, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार असतात. हे सगळं जर एकत्र करायचं असेल तर 1-1.5 तास आरामात त्यात जातो आणि वर्किंग वुमेनना हे पॉसिबल होत नाही ॲट अ स्ट्रेच 1-1.5 तास बसण्यासाठी. सो दे कॅन ॲक्च्युली ब्रेक अप द एंटायर थिंग. ओके. प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग प्रॅक्टिसेस मी ऍडवाइस करीन की सकाळी उठल्याबरोबर करा. बरेचशा लोकांना सकाळी उठल्याबरोबर अशी ॲलर्जिक सर्दी असते, कॉन्स्टंट स्नीझिंग आणि ब्लॉक्ड फिलिंग, हे ॲलर्जीमुळे असतं. सो ब्रीदिंग प्रॅक्टिसेस तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करतं. सो ऑटोमॅटिकली तुमचा हा जो सकाळचा त्रास असतो तो कमी व्हायला लागतो. पण कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त 1 महिना करणार किंवा फक्त 2च महिने योगा करणार आणि मग सोडून देणार. अगदी सातत्य ठेवणं, काटेकोरपणे, नाही मला हे करायचंच आहे. आणि हे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करायचं आहे. तुम्ही योगा केला दुसऱ्याला आणि कुणालाही फायदा होणार नाही, तो तुमचा तुम्हालाच होणार आहे. सो फॉर युअर सेल्फ हॅव टू डू इट. अगदी. आणि अजून काय त्यांना, कारण की ब्रेक मध्ये त्या करू शकतो. सो प्राणायाम, ब्रीदिंग प्रॅक्टिसने जर सकाळी स्टार्ट केलं, ऑफिसमध्ये गेला, जर त्यांचा डेस्क जॉब असेल तर चेअर योगाचे पण बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, जिथे बेसिक बेंड्स, फॉरवर्ड बेंड्स, बॅकवर्ड बेंड, स्लाइड, म्हणजे बघणाऱ्याला कळणार पण नाही की तुम्ही योगाचा काहीतरी प्रकार करताय असं. सो जर तुम्ही फार कॉन्शियस असाल तर तुम्ही तसं करू शकता. बेधडक असाल तर सगळ्यांसमोर करा, सगळे मोटिवेट होतील. तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेट करू शकला तर मे बी तुमचं ऑफिस तुमच्यासाठी असे काहीतरी वर्कशॉप्स वगैरे ठेवतील, तुमच्या बेनिफिट्सच ते होईल. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिट्स पण मला वाटतं लागत नाही 12 सूर्यनमस्कार मारायला. जर सुरुवातच असेल तर स्टार्ट विथ 3 सूर्यनमस्कार मारायला तुम्हाला जितका वेळ लागतो, जितकं थकायला होतं, जर तुम्ही हे कन्सिस्टंटली करत राहाल तर थोड्या दिवसानंतर तुम्हाला रिअलाइज होईल स्वतःलाच की त्या वेळेत मी 3 आरामात मारू शकते आणि माझ्याकडे अजून थोडा वेळ राहिलाय. मग तुम्ही ते इन्क्रीज करायचे, 3चे 5 करा किंवा 6 करा, असं करून तो नंबर. आपल्याकडे जो काही वेळ आहे, सपोज दिवसभर त्या वर्किंग वुमेनला वेळ नाही मिळाला तर घरी आल्याच्या नंतर, अगदी कामं झाल्याच्या नंतर जेवणापूर्वी 1 तास ही त्या करू शकतात. हो, जर सकाळचं पण जसं मी म्हटलं की सकाळचा टाइम बेस्ट असतो प्राणायाम करण्यासाठी, पण नाहीच जमलं तर संध्याकाळी करा, पण अवॉइड करू नका. किंवा सूर्यनमस्कार सुद्धा. हो, सूर्यनमस्कार सुद्धा अवॉइड करू नका. पाहिजे तर ते तुम्ही शिफ्ट करू शकता. सकाळी उठल्याबरोबर जर सूर्यनमस्कार करायचं असेल, त्याच्याने ऍक्च्युली जर ओपन एरियामध्ये केलं तर व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं, जे खूप जास्ती हल्ली ऐकायला येते, डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी. आणि ओपन एरियाज बघायला मिळत नाही. हो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आपण जेव्हा योगा याविषयी बोलतोय की निरोगी जीवनशैली, पण त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीतला सगळ्यात महत्वाचा उच्चार ओम, की ज्यामुळे आपल्या शरीरावर, मनावर, मेंदूवर असंख्य परिणामकारक, खूप चांगले परिणाम होतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. हो, त्याविषयी आम्हाला सांगा. ओमकार एकतर आपण जेव्हा स्टार्ट करतो त्याच्या व्हायब्रेशन्सने पूर्ण, तुम्ही जर रूम मध्ये असाल
खूप जास्ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्याने स्प्रेड होते. जर मी ओमकार करत असेल आणि माझ्या समोर एखादा माणूस बसलाय आणि ओमकार नाही करत आहे पण फक्त डोळे बंद करून बसलाय, तरी सुद्धा त्याला ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स फील होणार. आपल्या ओमकारमध्ये ती ताकद आहे. आणि ओमकार करायचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्टार्ट कराल ओम म्हणायला, तुम्ही एक्झेल करताना तो ओमकार तुम्हाला करायचा आहे. सो ओ हा पार्ट तुम्ही खूप जास्ती स्ट्रेच करू शकता. मग अजून एक प्रकार आहे जिथे तुम्ही ओम म्हणायला स्टार्ट करता आणि म हा पार्ट तुम्ही खूप जास्ती स्ट्रेच करता. सो ह्या दोन्ही प्रकारात जेव्हा तुम्ही ओ स्ट्रेच करता तेव्हा बेंबीच्या देठापासून तुम्ही ते एक्झलेशन करताय हे तुमचं स्वतःला स्वतः फील होणार. जेव्हा तुम्ही म जास्ती स्ट्रेच करता तेव्हा ते तुमच्या चेस्ट मधून तो प्रेशर जातोय हे तुम्हाला फील होणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण करून त्याचा अनुभव स्वतः आणि आपण ऑल्टरनेट ओमकार सुद्धा करू शकतो. जर तुम्ही छान मोठ्या ग्रुपमध्ये असाल तर ऑल्टरनेट ओमकार हा प्रकार मी माझ्या क्लासमध्ये नेहमी त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि आपण एखादा लाईव्ह उदाहरणही बघूया. पण आधी एक फोन घेऊया. प्रल्हाद धुमाळ आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार प्रल्हादजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय खूप जिव्हाळ्याचा छान निवडला आहे, त्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की योगासाठी योग्य वेळ कोणती, आणि समजा त्या वेळेला काही व्यवसाय धंद्याचे निमित्त जर ते वेळ नाही पाळता आली तर पर्यायी वेळ कोणती असावी. दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांचे हार्निया, मोतीबिंदू किंवा पित्ताशयातले खडे, किडनी स्टोन वगैरे असे ज्यांचे काही शल्यकर्म झालेले आहेत त्यांच्यासाठी काय काय त्यांनी काळजी घ्यावी, त्याच्याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद. धन्यवाद प्रल्हादजी. या सगळ्या विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन होणारच आहे. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक विकत घेतलेला तो शब्द आहे की स्ट्रेस. मला स्ट्रेस आलाय, तोही कसा दूर करावा या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. प्रल्हाद धुमाळ यांचा जो प्रश्न होता की योगासाठी कोणती वेळ महत्वाची आहे आणि हार्निया किंवा असे काही ऑपरेशन, मोतीबिंदू असे ऑपरेशन झालेले आहेत, त्यांनी योगा कोणत्या वेळेला किंवा कसा करावा. जर ऑपरेशन होऊन 3-4 महिने झाले असतील तर ते एका सेफ झोन मध्ये आहेत योगा करण्यासाठी. पण तरीही सिन्सिअर ऍडवाइस डॉक्टरला विचारूनच जे करायचं आहे ते करा. कारण तुमची केस किती सिरियस होती किंवा किती कॉम्प्लिकेटेड होती त्याच्यावरनच डॉक्टर तुम्हाला करेक्ट ऍडवाइस देणार. आणि मग त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरला जाऊन तुमचे काय इश्यूज आहेत प्रशिक्षकाकडेच तुम्ही ते करणं गरजेचं आहे. ज्यांना हे असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी घरात तर योगा करायला स्वतःहून प्रयत्न न केलेला बरा असतो. कारण काही जर चुकीचं झालं तर त्यावेळेला तिथे आपला एक इन्स्ट्रक्टर किंवा योग प्रशिक्षक असणं खरंच खूप महत्वाचं आहे. जसं दुसरं मगाशी तुम्ही सांगितलं की योगासाठी अशी कुठली वेळ नाही, तर सगळ्याच वेळा चांगल्या असतात. फक्त रिकामी पोटी म्हणजे जेवल्यावर 1 ते 1.5 तासाच्या गॅपने योगा करणं किंवा त्याच्या आधी करणं हे अतिशय उत्तम आहे. खरं तर मगाशी मी जसं सांगितलं की एक स्ट्रेस, तणाव हा जो शब्द आहे तो आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडामध्ये असतो. तर हा स्ट्रेस कसा कमी करता येईल. सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की आपण स्वतः आपल्या मुलांना इंटरनेटला एक्सपोज केलेला आहे. सो इंटरनेटमुळे किती जास्त स्ट्रेस मुलांवरती येतोय ह्याचा अंदाज आपल्याला जेव्हा तुम्ही त्यांना तो गेम किंवा फोन हातात देता तेव्हा रिअलाइज होत नाही. पण पुढे पुढे जसं त्यांचं वय वाढतं, जसे त्यांचे मेजर इश्यूज स्टार्ट होतात, तेव्हा मग आपल्याला या गोष्टीचं दुःख होतं की मी करेक्ट वेळेला ते थांबवलं का नाही. त्यामुळे ओव्हर एक्सपोजर टू इंटरनेट फक्त स्ट्रेस, मेंटली स्ट्रेस नाही वाढवत तर फिजिकली सुद्धा त्याचे खूप वाईट परिणाम होतात. खूप लहान वयात इंटरनेटला एक्सपोजर आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी काही सांगू शकतो. सांगूयाच आपण. पण लहानांवरती ते आताच्या आता ती प्रॅक्टिस कर्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हीच मुलं पुढे मोठी झाल्यावरती मेजर इश्यूज व्हायच्या आधी ते करेक्ट केलेलं बरं. प्लस एल्डर्सना असं होतं की त्यांच्या लहानपणात त्यांना जे आलेले अनुभव आहेत थोडे वाईट, थोडे दुःखी, त्यात सुद्धा साक्षी भावना म्हणून एक
प्रॅक्टिस आहे जी आम्ही योगामध्ये करून घेतो, ज्याला पर्जिंग ऑफ थॉट्स म्हणजे गेटिंग रिड ऑफ युअर नेगेटिव्ह थॉट्स, सप्रेस थॉट्स आणि मनातील जे नकारात्मक भावना असतात ज्यांना तुम्ही सप्रेस करता, कधी बाहेर येऊ देत नाही, ते तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये दाबून ठेवलं जातं ज्यांना, हो, ते बाहेर काढणं खूप जास्ती गरजेचं असतं. कारण तरच तुम्ही अगदी धडाडीने तुमच्या आयुष्याला पुढे फेस करू शकता. सो साक्षी भावना एक अशी प्रॅक्टिस आहे ज्यात तुम्ही ब्रीदिंगचे 3 टप्पे असतात. त्याच्यात तो तिसरा टप्पा पार केला की यू आर वॉचिंग ऑल द थॉट्स ॲज इफ अ मूवी इज प्लेइंग. म्हणजे एखादा मूवी बघितल्यासारखं तुम्हाला ते सगळं पुन्हा आठवायचं आहे आणि जजमेंट पास नाही करायची. सो जेव्हा तुम्ही जजमेंट पास करता तेव्हा इट इज नॉट गुड फॉर यू, कारण तुम्ही रिझनिंग चालू करता. आपल्याला रिझनिंग नाही चालू करायचे, आपल्याला ते सगळे विचार मनातून बाहेर काढून टाकायचे. त्याच बरोबरीने खरं तर बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनात नकारात्मक विचार, नकारात्मक भावनाही वरचेवर येत असतात. तर त्यांना सुद्धा असं बाजूला करणं, स्टॉप करणं, साक्षी भावना करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना कॉन्स्टंट नेगेटिव्ह फिलिंग्स येतात, म्हणजे बरेचदा लोकांना सुसायडल टेंडन्सीज येतात, ते सगळे पेंटअप इमोशन्समुळे असतात. सो अशा लोकांना जे परत परत डिप्रेशनमध्ये जातात किंवा सुसाईड अटेम्प्ट करतात, त्यांच्यासाठी योगा करणं आणि हा प्रकार प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट. अगदी खरं. आपण अगदी सगळ्यांविषयी बोललोय, पण आपले जे महत्वाचे घटक आहेत सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी योगा खरंच खूप महत्वाचा आहे. फक्त एवढंच आहे की त्यांनी कितपत करावा, म्हणजे त्यांच्या बॉडीचे जे लिमिटेशन्स आहेत. आता आम्ही इथे बसून त्यांना जनरल इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो, पण त्यांना जर ते जमतच नाहीये तर त्यांना कम्फर्टेबल फील होईल त्या लेवल पर्यंत जाऊन त्याने करायचंय. कारण सिनियर सिटीजन्सना मेजर प्रॉब्लेम असतो इमोबिलिटी म्हणजे स्टिफनेसचा. बरोबर. सो लवचिकता थोडी कमी झालेली असते, फ्लेक्सिबिलिटी कमी झालेली असते. त्यामुळे योगा जर केलं तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांना सुद्धा रिअलाइज होईल की अरे माझा पाय असा सरळ एवढाच उठायचा, आता जरा अजून वर येतो. सो अगदी प्रॅक्टिस. सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य ठेवणं. खरं तर एक खूप महत्वाचं असं एक सूत्र आहे की लवकर झोपा आणि लवकर उठा. हे आपलं एक निरोगी आयुष्याचं एक सूत्र म्हणू शकतो. तर त्याविषयी सांगा. हे आपल्याला लहान असताना शाळेत असल्यापासून मला आठवतं बोर्डवरती टीचर दरवेळी एक प्रॉब्लेम लिहायला, पण तसं प्रॅक्टिकली आपल्या कधीच आपण ते अप्लाय केलं नाही. जोपर्यंत आपण त्या पॉइंटला पोहोचत नाही की ओके ह्याच्या पुढे मला आता ते सहन होत नाही, तेव्हा मग आपण डिसिजन घेतो की नाही, आजच्या नंतर मी असं नाही करणार. सो लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे आपण ह्याच्यावरती 3-4 एपिसोड्स बोलू शकतो. कारण तुम्ही जितका लवकर उठाल तेवढा तुमचा दिवस इतका मस्त छान जातो, तुम्हाला तेवढा वेळ मिळतो प्लॅनिंग करायला. आणि मग तुम्ही म्हणता की योगा करायला वेळ मिळत नाही, एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही, ते एक्सक्युजेस पण सगळे वाईप आउट होऊन जाणार मस्त. आणि तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडते करायला, तुम्हाला तुमच्या मित्रांना जाऊन भेटायचंय, टाइम स्पेंड करायचंय, ते सगळं करायला वेळ मिळतं. लवकर उठलात तर तुमचं तेवढं इटिंग जे आहे, तुमचा ब्रेकफास्ट, तुमचं मिड मील, सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनिंग प्रमाणे होऊ शकतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपण आपला आनंद कसा मिळवू शकतो, फक्त त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे योगाद्वारे शक्य आहे. पण अगदी आपल्या सगळ्या गृहिणी, मुलांनी, सगळ्याच प्रेक्षकांना आजची ही निरोगी जीवनशैली जी आपण बोलतोय, तर काय संदेश द्या, काय सांगावंसं वाटतं? प्लेनमध्ये प्रवास केला असेल तुम्हाला तर तुम्ही कदाचित तुम्हाला समजेल मी काय सांगायचा प्रयत्न करते. ऑक्सिजन मास्क येतात तेव्हा ते कॅबिन क्रू मेंबर्स इन्स्ट्रक्शन्स देतात की आधी आपला मास्क घाला आणि मग दुसऱ्यांना हेल्प करा. त्याचप्रमाणे आधी प्रत्येकाने आपल्या तब्येतीची जर स्वतःहून काळजी घेतली विदाउट बिंग डिपेंडंट ऑन एनीवन, तर तुम्ही ऑलवेज एका हेल्दी पोझिशनमध्ये राहता दुसऱ्यांना हेल्प करायला. तुमच्यावरती तुमची फॅमिली डिपेंडेड आहे, तुमची मुलं डिपेंडेड आहे. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. येस, म्हणजे तसं आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. आपले जे हक्क अधिकार आहेत ते आपल्याला कोणी द्यायला येणार नाहीये, तर ते आपण आपलेच मिळवायचे आणि योगाद्वारे ते सहज शक्य आहे. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला ते तुम्हाला माहितीच आहे, ते आम्हाला कळवाच. हिमांगी जी, आज तुम्ही इथे आलात आणि ही जी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.